नमस्कार सर्वांना. तर आज होता मंडळी रविवार. मुलांना खायचे होते बघा सँडविच. तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर झालीच पाहिजे. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मुलांना ही रेसिपी खूप आवडते. तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते. मी इथे 4 मीडियम साईजचे आलू उकडून घेतलेले होते. तसेच इथे मी चीज घेतलेलं आहे. त्यानंतर बटर आणि सँडविच ब्रेड, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, चवीनुसार मीठ, तसेच हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर आणि अर्धी वाटी मी इथे वाटाणे घेतलेले आहेत हिरवे. तसेच 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे कट करून घेतलेले आहे. तर चला आता आपण थोडेसे आपले जे बटाटे आहेत ते थोडेसे बारीक करून घेऊयात, म्हणजे चटणी आपली छान होईल. तर मी इथे बारीक करून घेतले. चला आता आपण चटणीची तयारी करूयात. अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचे आहेत. चला आता कढईसुद्धा गरम झाली. चला आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर त्यासाठी मी ते तेल टाकून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जे आपण कट करून घेतलेले कांदे होते ते लालसर परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कापलेली हिरवी मिरची, तसेच अर्धी वाटी घेतलेले आपण हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहे. तसेच लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद सर्व जिन्नस टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला जो आपण आलू बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये एकजीव असं मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते. आता चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून आपली चटणी इथे अशा पद्धतीनं तयार झालेली आहे. ही चटणी चवीला खूप चवदार लागते. तर बघा अशा पद्धतीनं इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूयात. तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे. त्यानंतर ब्रेडला आपल्याला ही चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मी सुरीच्या सहाय्याने एकसारखं असं बॅटर लावून घेते. त्यानंतर आपल्याला इथे यावर थोडंसं जे आपण चीज घेतलेलं होतं ते चीज अशा पद्धतीनं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपले सँडविच खूप असे चीजी होतात. मुलांना तर खूप आवडतात. एकदा नक्कीच करून बघा. तर अशा पद्धतीने मी एक सँडविच तयार करून घेतला. आता आपण बटर टाकून याला फ्राय करणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीनं बटर आपलं वितळलेलं आहे. तर चला सँडविच ठेवून त्याला उलटून पलटून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर मंडळी माझ्याकडे इथं सँडविच मेकर होतं. तर मी बाकीचे सँडविच त्यामध्ये करून घेणार आहे. पण एक तुम्हाला तुमच्याकडे कदाचित नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तव्यावर सुद्धा करून घेऊ शकता. त्यानंतर आता बाकीचे राहिलेले सँडविचसुद्धा तयार करून घेऊयात. तर बाकीचे मी सँडविच जे होते ते पटपट अशा पद्धतीने तयार करून घेतले. तर बघा इथे आपले एक सँडविच तयार झालेलं आहे. आता आपण त्यावरती चीज टाकून घेऊयात अशा पद्धतीनं. तर इथे मी 2 सँडविच तयार करून घेत आहे. कारण आपल्या सँडविच मेकरमध्ये एकदाच 2 सँडविच आरामशीर तयार होतात. तर इथे मी सँडविच रेडी करून ठेवले. तर चला आपलं सँडविच मेकरसुद्धा तयार झालेलं आहे. त्याला थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं. तर मी अशा पद्धतीने लावून घेत आहे. त्यानंतर सँडविच ठेवायचे आणि मशीन थोडंसं बंद करून घ्यायचं. 2 मिनटात हे सँडविच तयार होतात. तर बघा आपले सँडविच इथं तयार झालेले आहेत. एकदम वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे चीजी सँडविच आपले तयार झालेले होते. झटपट रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. मुलांना खूप आवडते. सुट्टीच्या दिवशी तर आवर्जून ही रेसिपी झालीच पाहिजे. रेसिपी आवडल्यास कोणी नवीन असेल चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.